नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आणि तुमचे आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये लग्नामध्ये मिळते तशी तवा फ्रायची रेसिपी इथे बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता, मी या प्रकारे भाज्या घेतल्या आहेत. तेंडली, बटाटा, गाजर, भेंडी आणि वांगं देखील घेतलं आहे. तर इथे मी छोटी छोटी भेंडी घेऊन त्यांना अशा प्रकारे उभा चीर दिला आहे. त्यानंतर वांगी देखील बघा अशा प्रकारे 2 भागामध्ये कापून घेतली आहे डेटासकट. त्यानंतर आपल्याला या सर्व भाज्या आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर सर्वप्रथम मी इथे वांगी तळून घेणार आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला सर्व भाज्या तळून घ्यायच्या आहेत. आता इथे वांगी आपली तळून झाली आहेत. त्यानंतर आपण इथे बटाटा तळून घेणार आहोत. इथे मी मध्यम आकाराचा बटाटा घेऊन अशा प्रकारे पातळ कापून घ्यायचा आहे. सोनेरी रंगावर आपल्याला बटाटा इथे तळून घ्यायचा आहे. तर इथे बटाटा देखील तळून झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व भाज्या इथे तळून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मी तेंडली तळून घेते. तेंडली तळून झाल्यानंतर गाजर देखील तळून घेऊया. ते गाजर देखील आपला तळून झाले आहेत. त्यानंतर आपण आता भेंडी तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या इथे सर्व भाज्या 5 ते 6 मिनिटांमध्ये छान तळून झाल्या आहेत. आता तळून झालेली भेंडी आपण काढून घेऊया. त्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला भेंडी फ्राय करायचं आहे. तर यामधील जास्तीचं तेल आहे ते आपण काढून ठेवणार आहोत. त्यानंतर या तेलामध्ये मी एक तमालपत्र आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकला आहे. त्यानंतर आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे घेऊन अगदी बारीक अशा प्रकारे चिरून आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये थोडं मी मीठ टाकलं, म्हणजे कांद्याचा रंग हा लवकर बदलला जाईल आणि लवकरात लवकर कांदा शिजून त्याचा रंग सोनेरी होईल. आता कांद्याचा रंग बदलला आहे. तर आपला कांदा इथे छान गुलाबी झाला आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून ती छान परतून घेऊया. म्हणजे आलं लसूणच्या पेस्टमधील कच्चा वास कमी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर व्यवस्थित ही आलं लसूणची पेस्ट या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता कांद्याचा रंग तुम्ही पाहू शकता चॉकलेटी झाला आहे. तर त्यानंतर आपण इथे टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. इथे मी एका टोमॅटोची प्युरी करून ती छान शिजवून घेतली आहे. कांदा टोमॅटो वगैरे छान एकजीव झाल्यानंतर आपण आता इथे कोरडे मसाले टाकणार आहोत. 1 चमचा काश्मीरी चिली पावडर, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा धना पावडर, त्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद पावडर, त्यानंतर मी अर्धा चमचा इथे आमचूर पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा इथे जिरा पावडर देखील टाकले आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा, नाहीतर हे जे काही मसाले मी जास्तीचे टाकले आहेत ते तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे आपल्या इथे तवा फ्रायला छान अशी चव येणार नाही आणि अगदी जबरदस्त चवीचा तवा फ्राय तुमच्याकडून बनवला जाणार नाही. त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. आता हे मसाले शिजण्यासाठी थोडंसं मी यामध्ये पाणी टाकलं आहे आणि छान मसाला शिजवून घेतला आहे. आता हा मसाला व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर आपण यामध्ये तळून घेतलेल्या सर्व भाज्या मिक्स करणार आहोत. सर्व भाज्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून 5 मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घेणार आहोत. इथे पाहू शकता आपला तवा फ्राय इथे तयार आहे. चवीला जबरदस्त लागतो. अगदी लग्नातल्या तवा फ्रायपेक्षाही जबरदस्त चवीचा इथे तवा फ्राय आपला
तयार झाला आहे. इथे पाहू शकता सर्व भाज्यांना मसाला अगदी व्यवस्थित कोट झाला आहे. तुम्हाला देखील अशा प्रकारे तवा फ्राय बनवायचा असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.